असल्याचा संशय आहे। तर शिवराज मोटेगावकरचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडत असताना तुम्ही एम्स मध्ये लागणार असा दावा त्यानं केला। विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आता या व्हिडिओ प्रकरणी नेमकी कशी चौकशी केली जाते त्याकडेही लक्ष लागून आहे। तर क्लासमधील मोटेगावकरचा हा व्हिडिओ आहे। विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी शिंपडून एम्स मध्ये लागण्याचा दावा त्यानं केला आहे। सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेमध्ये फक्त 144 वर्षात आले होते। काहीतरी ग्रहांनुसार असेल। आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय घोडके सध्या आपल्या सोबत जोडले गेले। अजय, काय हा प्रकार? प्रणिता, मोटेगावकर हा खरं तर डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारी फॅक्टरी ही लातूरचा आरसीसी क्लास आहे अशा पद्धतीची जाहिरात तो मोठ्या प्रमाणात करत होता। परंतु आता याच क्लासेसमध्ये त्या ठिकाणी प्लॅटिनम आणि सिल्वर ही अशी जी विशेष बॅच त्या ठिकाणी 150 विद्यार्थ्यांची व्हायची। त्या 150 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तांब्यातून पानाद्वारे पाणी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडून त्या ठिकाणी तुम्ही एम्स मध्ये लागणारच असा दावा करतानाचा एक व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय। आणि त्यामुळं शिवराज मोटेगावकर याचा हा त्या ठिकाणी अंधश्रद्धा त्या ठिकाणी बाळगत होता। डॉक्टर घडवणारा हा जर शिक्षक त्या ठिकाणी अंधश्रद्धाळू होता तर मग तो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी धडे देत होता असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एम्स मध्ये जाण्याचा दावा करणारा हा जो मोटेगावकर आहे, या मोटेगावकरची सध्या सीबीआय मध्ये चौकशी सुरू आहे आणि या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी त्याच्याकडनं काय खुलासा केला जातो हे सुद्धा पाहावं लागेल। अगदी, त्यामुळे अजय, अंधश्रद्धेची ही एक बाजू या प्रकरणात आता जोडली गेलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणातली एक मोठी अपडेट जय महाराष्ट्रच्या हाती लागली।